नमस्कार मंडळी. प्रतिभावंत खेळाडू निर्माण करणारा कारखाना असलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघानं वानखेडच्या घरच्या मैदानात आणखी एक हिरा लॉन्च केलेला. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून अश्विनी कुमार याने धमाकेदार पदार्पण केले आहे. या पदार्पणात पहिल्याच बॉलवर पहिली IPL विकेट घेणाऱ्या या नव्या हिरोनं 4 ओव्हरमध्ये फक्त 24 रन खर्च करून तगड्या कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातील फलंदाजीला सुरुंग लावत मुंबई इंडियन्सच्या पहिल्या विजयाच्या मोलाचा वाटा उचललेला आहे. अशी जबरदस्त कामगिरी करणाऱ्या या पट्ट्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यामुळे अश्विनसाठी हा एक क्षण एकदम खास आहे. KKRच्या गाडीला जागेवर ब्रेक लावणारा हा अश्विनी कुमार नेमका कोण आहे याचीच चर्चा आज आपण करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच त्याला भेटल्यानंतर त्याने काही क्षण सांगितले त्याच्या आयुष्याचे. बघूया ते काय म्हटला होता. तर आपल्या पदार्पणातील कामगिरीबद्दल तो म्हणाला की मोहोलातील एका छोट्याशा गावातून आल्याचे तो सांगत होता. तो म्हणाला मेहनतीचं फळ मिळालं. पहिल्या मॅचमध्येच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होईल असं स्वप्नही कधी पडलं नव्हतं. त्याला विचारण्यात आलं की तू दुपारी काय खाल्लं होतंस, लंचमध्ये काय खाल्लं होतंस का नाही, तेव्हा त्यानं उत्तर दिलं ते मात्र चकित करणारच होतं. पहिला सामना असल्यामुळे थोडासा नर्वस होतो. मॅच आधी लंच करता फक्त एक केळ खाल्लं होतं असंही त्यानं सांगितलं. बघा, मॅचच्या अगोदर नर्वस असल्यामुळे त्यानं फक्त एका केळावर 4 विकेट घेतलेले आहेत. अशा प्रकारची गत KKRला ब्रेक लावून हा जो नवीन हिरो आहे तो आता आपल्या मुंबई इंडियन्सकडून लॉन्च झालेला आहे. सामन्यानंतर त्याने गावची ओढ आणि मुंबई इंडियन्सकडून खेळताना पुढचे ध्येय यावरही त्यानं भाष्य केले आहे. गावातील मंडळी माझा खेळ पाहत असतील, मला कधी संधी मिळणार त्याची घरच्या मंडळीप्रमाणेच गावकऱ्यांनी उत्सुकता होती. संधी मिळाल्यावर चांगली कामगिरी केल्याचं समाधान, कामगिरीतील सातत्य राखून मुंबई इंडियन्सच्या विजयात असाच पुढे मोलाचा वाटा उचलेल असे तो म्हणाला. IPL मधील पदार्पणातील सामन्यात पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा तो 10वा गोलंदाज ठरला. सामन्यात त्याने 24 धावा खर्च करत 4 विकेट घेतल्या. IPL मध्ये पदार्पण भारतीय खेळाडूंनी केलेली ही सर्वोच्च कामगिरी ठरलेली आहे. तर मंडळी, KKR विरुद्धच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सकडून या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये 3 बदल केले होते. त्यामध्ये विल जॅक्स, विघ्नेश पुतूर संघात परतले हे दोघं, आणि तिसरा नवा वेगवान गोलंदाज ते म्हणजे अश्विनी कुमार. अश्विनी कुमारनं या आपल्या सामन्यामध्ये पदार्पण करण्याची संधी दिली. KKRच्या डावातील दुसऱ्याच ओव्हरमध्ये दीपक चहरनं गोलंदाजी करत होता. दीपकनं या ओव्हरमध्ये डिकॉकला झेलबाद केलं, पण डिकॉकच्या कमालीचा झेल टिपणारा अश्विनी कुमार होता. अश्विनी कुमारने क्विंटलचा जो कॅच घेतला होता, हे कॅच घेताना मैदानामध्ये आपला परिचय करून दिला होता. त्यानंतर 4थ्या ओव्हरमध्ये त्याला ओव्हर दिली आणि या नौख्यानं पहिल्याच बॉलवर अजिंक्य रहाणेची विकेट घेत धुमाकूळ घातला. नंतर बघा, 11व्या ओव्हरमध्ये अश्विनला ओव्हर देण्यात आली, ज्यात त्याने सुरुवातीला रिंकू सिंगला कॅच आउट केलं. तर अखेरच्या बॉलवर मनीष पांडेला क्लीन बोल्ड करत मुंबईची मोठी विकेट गमावून दिली. यानंतर KKRची अखेरची आशा असलेल्या आंद्रे रसेललाही त्याला 17व्या ओव्हरमध्ये क्लीन बोल्ड केलं आणि KKRला सावरणारा धक्का दिला. यासह त्याने 4 विकेट घेतल्या आणि याच्यामधूनच त्यानं आपलं पदार्पण जबरदस्त पद्धतीने केलेलं आहे. तर अश्विनी कुमारचा हा पहिलाच मॅच होता आणि इम्पॅक्ट प्लेअर मधून त्याला घेतलं होतं. 3 खेळाडू बाहेर बसवले आणि ह्या 23 वर्षीय तरुणाला संधी दिली आणि या तरुणांना आपल्या संधीचं सोनं मात्र करून दाखवलेलं आहे. बघा, हा खेळाडू एवढा जबरदस्त आहे. ह्यानं रिंकू सिंगला आउट केलं, तसंच अजिंक्य रहाणेला सुद्धा ह्यानंच आउट केलं, नंतर आंद्रे रसेलला सुद्धा ह्यानंच आउट केलं आणि मनीष पांडे अशा दिग्गज खेळाडूंना हा 23 वर्षाचा गोलंदाज आहे ते आपल्या बॉलच्या भिंगरीवर गारगारा फिरवीत क्लीन बोल्ड करीत आहे. आणि हे उज्ज्वल भारतासाठी पण चांगलंच आहे. येणारे जे असेच जे तरुण आहेत त्यांना अशी संधी मिळली पाहिजे. बरं, नेमका अश्विन कुमार कुठून आला आणि कसा आला आणि नेमका हा अश्विन कुमार कोण आहे बघूया. तर अश्विन कुमार हा 23 वर्षीय वेगवान गोलंदाज आहे. तो पंजाबकडून खेळतो. पंजाबचा अश्विनी कट्टर स्लो बाउन्सर, फ्लोटिंग फुल टॉस आणि लेंथ बॉलर टाकण्यात माहिर आहे. अश्विन हर्षल पटेल प्रमाणे गोलंदाजी करतो. 2025च्या मेगा लिलावात त्याला मुंबई इंडियन्सनं 30 लाख रुपयाला खरेदी केलं होतं. 2023च्या शेर पंजाब ट्रॉफीमध्ये तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता, ज्यामुळे त्याने संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली होती. त्याच्या या कामगिरीने MI स्काउटने लक्ष वेधले आणि त्याला 30 लाखामध्ये विकत घेतले.
आणि अशा प्रकारे फक्त हा 30 लाखाचा खेळाडू आहे, त्यानं एक प्रकारे चमत्कारच करून दाखवलेला आहे. आणि कुणालाही वाटलं नसेल की अशी कामगिरी तो करून दाखवेल, परंतु हे आपल्या भारतामधलं निखरतं जे टॅलेंट आहे, आता ते IPL मधून बरेच जण असे खेळाडू आहेत, त्यांना या IPL न त्यांचं भविष्य बदललेलं आहे. जे गरीब घरातले आहेत, जे खेळाडू आहेत, त्यांना ज्या दुसऱ्या मॅचमध्ये किंवा आपल्या इंटरनॅशनल मॅचमध्ये संधी मिळत नाही, कारण की 11 जणच खेळाडू असतात. परंतु हे IPL मध्ये जे रणजी ट्रॉफी मधून आलेले असतात, त्यांचा देखील या IPL मध्ये लिलाव केला जातो. आणि अशा जे गोरगरीब घराण्यातले असतात त्यांना सुद्धा अशा प्रकारे IPL द्वारे संधी मिळत असते. आणि ह्या पट्ट्याने 30 लाखामध्ये ह्या वेळेस मुंबई इंडियन्सने विकत घेतलेला आहे, परंतु ह्या वाघाचा पुढच्या वर्षी लिलाव बघा किती कोटीमध्ये होत आहे. तसंच सेम रिंकू सिंगला पण तसंच झालं होतं, आणि ह्या वेळेस तो 16 कोटीला विकला गेला. असो, परंतु असल्या दिग्गज खेळाडूची विकेट ह्या मुंबईच्या वाघाने घेतली आहे. आणि पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सनं आपला दणदणीत विजय KKR विरुद्ध मिळवलेला आहे. तर मुंबई इंडियन्सचा पहिला विजय आहे. त्यांना 2 सामने भलेही हरले असतील, परंतु आता त्यांना कमबॅक करायला सुरुवात केलेली आहे, असं म्हणायला देखील हरकत नाही. तर मंडळी, आता हा जो अश्विनी कुमार आहे, पुढच्या मॅच मध्ये पण ह्याला खेळवला जाणार का, किंवा ह्याला खेळवायला पाहिजे का, यावर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट मध्ये सांगा. कारण खेळ आला होता इम्पॅक्ट प्लेअर म्हणून. ठीक आहे, आता समोरच्या खेळामध्ये त्याला खेळवतील का नाही, किंवा त्याला खेळवलं जायला पाहिजे का नाही, नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि बघत राहा वास्तव मराठी.